गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मागच्या रविवारी आपण गुरुलक्षण पाहिलेलं होतं. विषय टाकत असताना विषय आपण ज्यावेळेला जाहीर केला त्यावेळेला गुरु शिष्य लक्षण असं आपण जाहीर केलं होतं, पण तो विषय एवढा व्यापक होता की 1 तास आपल्याला पूर्ण त्याच्यावरच गेलेला आहे. यावेळेला आपण शिष्य लक्षण पाहणार आहोत. हा विषय जरा जास्ती व्यापक आहे त्याच्याही पेक्षा, कारण दासबोधामध्ये बरेचसे श्लोक याच्यावर आलेले आहेत आणि संख्या खूप आहे. सुरुवात मला अशी करावी वाटते की गुरु शिष्य संवाद हा खूप महत्वाचा आहे, कारण पूर्वीच्या काळीपासून जे ज्ञान आहे ते ज्ञान हे संवादाच्या माध्यमातूनच शिष्यांपर्यंत पोहोचत होतं. आणि ते किती महत्वाचं असतं तर याचा संदर्भ सांगण्यासाठी मी तुम्हाला गीतेतला प्रसंग सांगेन की ज्या वेळेला गीता तुम्ही वाचायला सुरुवात करता तर त्यावेळेला पहिल्या अध्यायामध्ये तर सगळं सैन्याचं वर्णनच सांगितलेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन आणि श्रीकृष्ण संवाद आहे. तर तो संवाद सुरू असताना पहिले काही श्लोक श्रीकृष्ण त्याला मित्राच्या नात्याने समजवतोय, पण ज्या वेळेला अर्जुन त्याला सांगतो, अर्जुन म्हणतो की तू माझा गुरु आहेस, शिष्यस्तेहम शाधिमाम प्रपन्नम, म्हणजे मी तुझा शिष्य आहे आणि तू मला उपदेश कर. असं म्हटल्यानंतर त्याची जी मित्राची भूमिका होती, सारथ्याची जी भूमिका होती ती बदलली आणि तो गुरु स्वरूपात येऊन तो मार्गदर्शन करायला सुरुवात झाला. आणि तिथून पुढे त्यांनी भगवद्गीता सगळी जी काय आहे ती अर्जुनाला सांगितली. म्हणजे काय आहे याच्यातनं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की जोपर्यंत आपला शिष्यभाव जागृत होत नाही तोपर्यंत समोर कुणीही असेल तरी सुद्धा आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणजेच आपल्याला जर का ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय तर आपण आधी आपल्यातला शिष्यभाव जागृत केला पाहिजे. हा शिष्यभाव जर का जागृत नसेल तर आपल्याला समोर ब्रह्मदेव जरी असेल, कुणीही असलं तरी आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही. याच्याकरता लीनता, नम्रपणा, आदर आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या गुरूंवर विश्वास, आपल्या गुरुवचनांवर विश्वास हा खूप महत्वाचा आहे. आता अमृत कलश पुष्प 6 मध्ये गुरुदेवांनी मार्गदर्शन केले की सत्संग हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. आपल्या भारतीय परंपरा हेच दर्शवतात. पूर्वीच्या काळी सत्संग किंवा चांगल्या माणसांच्या संगतीत जाण्याचा मार्ग म्हणजे एखाद्या गुरूंचं शिष्यत्व पत्करणं असं होतं. त्यामुळे चांगल्या विचारांची जोड आचरणाला मिळते. गुरुसंगतीत जाऊन आपला उद्धार करून घेणे ह्यालाच पुरुषार्थ असे म्हणतात. त्यामुळे मौजी बंधनानंतर शिक्षणासाठी 8 वर्षांचा पटू आश्रमाचा मार्ग धरत असे व गुरूंचे शिष्यत्व पत्करत असे. गुरूंची सेवा करण्यात धन्यता मानत असे. गुरु शिष्य हे नाते अगदी अनादी काळापासून चालत आलेलं आहे. प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठांना गुरु केलं, श्रीकृष्णांनी सांदीपनींना गुरु केलं, तेव्हा तुमच्यासारख्या सर्वांगांनी अपूर्ण असलेल्यांनी गुरु लाभले नाही तर तुमचा जन्म निरर्थकच ठरेल. ही गोष्ट लक्षात घ्यावी. ज्यांना आजही असे गुरु भेटले नाहीत त्यांनी सतत मनात उत्कट इच्छा धरावी, म्हणजे पुढे कधीतरी गुरु भेटतातच. अमृत कलश पुष्प 6. गुरुवाणीमध्ये सुद्धा 11व्या भागात गुरुपरंपरेविषयी सांगितलेलं आहे. गुरुपरंपरा ही शिवापासून निर्माण झालेली आहे. शिवपरंपरा ओळखण्याचं एक मोठं साधन म्हणजे ज्यांना अपरोक्ष ज्ञानाचा अनुभव येतो त्यांनाच परंपरेतील गुरु म्हणतात. ज्यांना अपरोक्ष ज्ञानाचा अनुभव येत नाही त्यांना गुरु म्हणत नाहीत. हे मागच्या रविवारी आपण पाहिलं की अपरोक्ष ज्ञानाची जर का अनुभूती आलेली असेल तर त्यांना सद्गुरू म्हणावं, नाहीतर इतरांना गुरु म्हणावं, असं रामदासांनी सांगितलंय. म्हणजे रामदासांनी केलेलं मार्गदर्शन आणि परमपूज्य गुरुदेवांनी केलेलं मार्गदर्शन याच्यात कुठेही तफावत नाहीये. ते थोर पुरुष असू शकतील. अपरोक्ष ज्ञानाची प्रचिती किंवा अनुभूती ही अत्यंत अल्प लोकांना आहे. सबंध भारतात एकंदर 10 लोकच असतील, 10 अधिक 1 असे 11 सुद्धा सापडणार नाहीत. म्हणूनच यांनाच गुरु म्हणतात. ज्यांना अपरोक्ष ज्ञानाची प्रचिती येत नाही त्यांनी गुरु होऊ नये. त्यांनी फार मार्गदर्शन करावं. शिष्य परंपरा त्यांनी चालवू नये, कारण शिष्य परंपरा चालवायची याचा अर्थ असा की शिष्य हे गुरुपदाला
योग्य करून ठेवावे लागतात. यालाच गुरु परंपरा असे म्हणतात. अमृत कलश पुष्प 5 मध्ये सद्गुरू आणि सत्पुरुष या विषयावर मार्गदर्शन करताना गुरुदेवांनी सांगितलंय, सत्पुरुष समाजात राहून तपश्चर्या करतात, कार्य करतात, पण जनसमुदायापासून अलिप्त राहतात. जसे ताकातून लोणी निघाले तर ते पुन्हा ताकात मिसळत नाही, तसे सत्पुरुषांचे जीवन असते. तरीही समाज ऋण त्यांच्यावर असतेच. ते फेडण्यासाठी त्यांनी प्रसंगी म्हणजे दुष्काळ, भूकंप, अतिवृष्टी अशा वेळी सरकारला आर्थिक मदत करावी, अवश्य करावी. पण त्यासाठी कोणताही औपचारिक कार्यक्रम करू नये, फोटो काढून प्रसिद्धी करू नये. कारण सेवा ही कृतीने करायची असते, स्टेजवर भाषण देऊन नाही. अशा प्रसंगी शिष्यांनीही समाजात इतर ज्या छोट्या छोट्या समाजसेवा करणाऱ्या संस्था आहेत त्यांनाही आर्थिक मदत करावी, पण संस्था काढून त्या कार्यात भाग घेऊ नये. ज्या सत्पुरुषांचं मन ईश्वर सेवेपासून दूर जातं तेच अशा समाजसेवेत पडतात व संस्था काढतात. सत्पुरुषांचा समाजसेवेचा मार्ग हा वेगळा आहे. सामाजिक ऋणानुबंधन हे त्यांनाही असतात, ते कुठेतरी फेडले पाहिजेत याची जाण असते. त्यामुळे लोकांना दुःखातून बाहेर काढून मनशांती देणं ही त्यांची सेवा सतत चालू असते. म्हणजे आपल्याला गुरु कसे असावेत आणि शिष्याचं कर्तव्य काय हे आपल्याला त्याच्यातून समजतं. आता आपण शिष्य लक्षण पाहूया. दासबोधात जे वर्णन केलेलं शिष्य लक्षण आहे ते असं, मागा सद्गुरूंचे लक्षण विशद केले निरूपण, आता सत्शिष्याची ओळखणं सावध ऐका. म्हणजे समर्थ सांगतात की मागच्या समासात सद्गुरूंचं लक्षण हे विस्तारपूर्वक सांगितलं आहे. आता सत्शिष्याचं लक्षण म्हणजे सत्शिष्य कुणाला म्हणावं हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर ते सावधपणे ऐकायला सांगितले. सद्गुरु विण सत्शिष्य तो वाया जाय निशेष, का सत्शिष्य विण विशेष सद्गुरु श्रेणी. सद्गुरूंची प्राप्ती झाली नाही तर शिष्य चांगला असून तो संपूर्ण वाया जातो, किंवा सत्शिष्य जर भेटला नाही तर सद्गुरू व्यर्थच शिणतात. गुरुदेवांनी हे सांगितलेलं आहे की सत्पुरुषांचं महत्व हे समाजाला समजावून घेता आलं पाहिजे. त्यांची महती ही समाजाला समजावून घेता आली पाहिजे. त्यांची जर का महती समजली नाही तर ते समाजाचं दुर्दैव आहे. महाराजांनी एक एक गोष्ट ही अतिशय प्रमाणबद्ध पद्धतीने आणि आपल्याला कळेल अशा साध्या सरळ सोप्या भाषेत सांगितली. सहज बोलता करती उपदेश असं जे वदी कुलकर्णी त्यांच्या बाबतीत म्हणतात ते याकरता. उत्तम भूमी शोधिली शुद्ध, तेथे बीज पेरिले कीड खाद, का ते उत्तम बीज परिसंबंध खडकेसी पडिला. उत्तम सुपीक शुद्ध जमीन आहे, ती शुद्ध केली, पण त्यात किडके बीज जर पेरले, किंवा उत्तम बीज आहे पण ते खडकाळ जमिनीत पेरले गेले तर दोन्ही ठिकाणी सुद्धा पीक चांगले येत नाही. म्हणजेच जसे सद्गुरू आवश्यक आहेत तसेच सत्शिष्य सुद्धा आवश्यक आहे. हे दोन्ही असतील तर ऊर्जित अवस्था प्राप्त होते किंवा उन्नत अवस्था प्राप्त होते, किंवा दोघांपैकी एक जरी नसेल तर दोघांपैकी एक व्यर्थ शिणतो. तैसा सत्शिष्य ते सत्पात्र, परंतु गुरु सांगे मंत्रतंत्र, तेथे अरत्र वा परत्र काहीच नाही. त्याप्रमाणे सत्शिष्य हा ज्ञानोपदेशात सत्पात्र आहे, पण गुरु त्याला ज्ञानोपदेश न करता मंत्रतंत्र सांगू लागले तर त्या शिष्याचे इहलोकीही सार्थक होत नाही व परलोकीही सार्थक होत नाहीत. म्हणजे जसं वरती गुरूंचं लक्षण सांगितलं की तंत्रमंत्र करणारे गुरु नसावेत, हे जे लक्षण सांगितलं तेच महाराजांनी सुद्धा सांगितलं की कुठल्याही प्रकारे मंत्र देऊन, दीक्षा देऊन, गंडेदोरे घालून किंवा चमत्काराच्या नादी लागून लोकांना कधीही सन्मार्गाला लावता येत नाही. हे जे काही तत्व आहे गुरु परंपरेचं हे आपल्याकडे सुद्धा पाळलेलं दिसतं. अथवा गुरु पूर्ण कृपा करी, परिशिष्य अनाधिकारी, भाग्य पुरुषाचा भिकारी पुत्र जैसा. अथवा गुरु अत्यंत अधिकार संपन्न आहेत, तो पूर्ण कृपाही करतो, पण शिष्य जर अनाधिकारी आहे तर एखाद्या भाग्यवान पुरुषाचा मुलगा भिकारी निघावा तशी स्थिती होते. म्हणजेच आत्ता जसं सांगितलं की सत्पुरुषांचं महत्व जर का समाजाला समजावून घेता आलं नाही तर तो दोष त्या समाजाचा असतो. म्हणजे गुरु कितीही श्रेष्ठ असले, ते कितीही अधिकारी असले, त्यांना कितीही अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती आली असली, आणि जर शिष्य त्यांना समजावून घेऊ शकत नसतील तर एखाद्या भाग्यवान पुरुषाचा मुलगा भिकारी निघावा त्याप्रमाणे त्या शिष्यांची अवस्था होते. ही समाजातली खरी परिस्थिती आहे. आपल्या आजूबाजूला जर का आपण पाहिलं तर
अशी परिस्थिती आपल्या नजरेस येते. भाग्यवान पुरुषाचे भिकारी लोक आपल्याला खूप पाहायला मिळतात. तैसा एका विण एक होत असे निरार्थक, परलोकीचे सार्थक ते दुर्लासे. म्हणजेच एकाशिवाय दुसरा हा निरर्थक ठरतो आणि परलोकीचं सार्थक म्हणजेच मोक्षाचा जे काही मार्ग आहे तो दूरच राहतो. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य तेथे न लागती सायास, त्या उभयांतरचा हव्यास पुरे एक सरा. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य यांची एकाच वेळी गाठ पडली की काहीतरी साध्य करावे काहीतरी सायास करावे न लागता दोघांची इच्छा एकदमच पूर्ण होते. म्हणजे शिष्य हा गुरूंकडे ज्या इच्छेने आलेला असतो आणि सद्गुरू हे शिष्याला ज्या हेतूने जवळ करतात, दोन्हीही जे हेतू आहेत ते दोघांचेही हेतू साध्य होतात तेव्हा जेव्हा हे दोन्हीही सत्पात्र असतात. म्हणून गुरुदेवांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला दयेपोटी जवळ केलेलं आहे, तुम्ही पात्रतेने जवळ या, म्हणजे मला तुम्हाला तुमच्यावर कृपा करणं शक्य होईल. म्हणजे महाराजांनी हे स्पष्ट केलेलं आहे की ज्या लोकांना दयेपोटी जवळ केलेलं असतं त्यांना काहीही मागण्याचा अधिकार नसतो. आणि आपल्यावर सध्याची काही होते पात्रतेच्या व्यतिरिक्त, म्हणजे पात्रता नसताना जवळ केलेलं असते ना, ती दया असते. आणि पात्र झाल्यानंतर जी होते ती कृपा असते. त्यामुळं सद्गुरूंची कृपा आणि सद्गुरूंची दया याच्यात खूप फरक आहे. काळजी ही त्याच्या पुढची, की आता साहजिक आहे की अनेकदा हा अनुभव सांगितला जातो की मी एसटी स्टँडवर थांबलेलो होतो, गाडी लवकर येत नव्हती आणि मी गुरूंचा धावा केला आणि एसटी आली. ही काळजी आहे की माझ्याकडून माझं दर्शन घेऊन निघालेला शिष्य हा घरी सुखरूप पोहोचावा, ही गुरूंची काळजी. ती दया म्हणूया आपण किंवा ती काळजी म्हणूया, ही कृपा नाहीये. कृपा याचा अर्थ गुरुदेवांनी सांगितलाय की समाजामध्ये ज्या गोष्टी पैशात विकत मिळत नाहीत आणि ज्या सहज गुणाला प्राप्त होत नाहीत अशा दैवी गोष्टी प्राप्त होणं, दैवी अनुभव येणं, याला कृपा म्हणतात. शेत पेरले आणि उगवले परंतु निगे विण गेले, साधने विण तैसे झाले साधकांसी. शेतात बी पेरले ते उगवूनही आले, पण त्यांची जर नीट निगा राखली गेली नाही तर ते फुकट जाते. त्याप्रमाणे साधकाने गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना जर केली नाही तर त्याचे जीवनाचे सार्थक होत नाही. म्हणजे आपल्याला गुरुदेवांनी अवतरणिका वाचायला सांगितलेली आहे. उपासना म्हणून त्यांनी आपल्याला अवतरणिका वाचायला सांगितलेली आहे. ही अवतरणिका वाचणं ही म्हणजेच गुरूंनी सांगितलेली साधना करणं. हा गुरु शिष्य संवादच आहे. सिद्ध आणि नामधारक संवाद येतो, म्हणजे परत तिथं संवाद आलेला आहे आणि हा तो गुरु शिष्य संवादच आहे. आपल्याला अनेकदा असा प्रश्न पडतो की आता आपले गुरु तर अव्यक्तात गेलेले आहेत, त्यांच्याशी संवाद कसा साधावा किंवा माझ्या प्रश्नांचं उत्तर कसं मिळावं, असा प्रश्न अनेकांना पडतो. तर त्याचं हेच उत्तर आहे की महाराजांनी देवांशी भांडून गुरुवाणी पुष्प 11 शेवटचा पॅराग्राफ काढून वाचा. महाराजांनी सांगितलं की गुरुचरित्र सर्वांना वाचायची परवानगी नाही, त्याचबरोबर अवतरणिका सुद्धा वाचण्याची परवानगी देव देत नव्हते. पण महाराज देवांशी भांडले आणि जर एवढं सुद्धा करायला मिळालं नाही तर यांच्या उद्धाराचं साधन काय, असं म्हटल्यानंतर देवांशी भांडून परवानगी गुरुदेवांनी घेतली, ती अवतरणिका आहे. आणि ही अवतरणिका आपल्याला उपासना म्हणून दिलेली आहे. आपल्या गुरूंनी दिलेली उपासना म्हणजे अवतरणिका आहे. म्हणजेच त्यामागे आपल्याला शक्ती सुद्धा दिलेली आहे आणि त्यांच्याशी संवादाचा मार्ग हा त्यांनी खुला केलेला आहे. ज्या ज्या वेळेला आपल्याला शंका येतील, ज्या ज्या वेळेला आपल्या मनामध्ये किंतु परंतु निर्माण होईल, त्यावेळेला अवतरणिकेचं जर का वाचन रोज असेल तर आपल्याला आपल्या गुरूंशी संवाद नक्कीच साधता येतो आणि हा संवाद आपल्याला निर्णयाप्रत घेऊन जातो. आपल्याला शंका येतच नाही किंवा अशा गोष्टीची प्रचिती सुद्धा येत नाही की माझे गुरु माझ्यासोबत नाही आहेत. सदा सर्वदा देव सन्निध आहे, ही प्रचिती आल्यापासून राहत नाही. जवरी पीक आपणास भोगे, तवरी अवघेची करणे लागे, पीक आलिया उगे राहोची नये. जोपर्यंत आपल्या हाती पीक येत नाही तोपर्यंत सर्व तऱ्हेने त्याची काळजी घ्यावीच लागते. एवढेच नव्हे तर पीक आल्यावरही स्वस्थ राहून चालत नाही. तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले, एक वेळ उदंड जेविले तरीही सामग्री पाहिजे. त्याचप्रमाणे साधकाला आत्मज्ञान झाले तरी त्यांनी साधना करीतच राहिले पाहिजे, कारण एक वेळ अगदी पोटभर जेवलो
तरी तेवढ्याने भागत नाही, पुन्हा भूक लागते, म्हणून भोजन सामग्री जवळच असावी लागते. म्हणजे उपासनेची गरज किंवा साधनेची गरज का आहे ते याच्यातनं स्पष्ट होतं. म्हणून साधना अभ्यास आणि सद्गुरू, सच्छिष्य आणि सच्छास्त्र विचारू, सत्कर्म सद्वासना पारू पाववी भवाचा. म्हणून साधना, त्याचा अभ्यास, त्यात मार्गदर्शन करणारे सद्गुरू आणि त्यांच्या आदेशाने कसोशीने पालन करणारा सत्शिष्य, सत्शास्त्र विचार, सत्कर्म, सद्वासना या सर्व गोष्टी असतील तरच भवसागरातून पार जाता येते. म्हणजे त्यांनी साधन, अभ्यास, मार्गदर्शन करणारे सद्गुरू आणि त्यांच्या आदेशाचं कसोशीने पालन करणारा सत्शिष्य, सत्शास्त्र विचार, सत्कर्म आणि सद्वासना या सगळ्या गोष्टी अनुकूल असतील, जर का चांगल्या असतील, तर या भवसागरातून पार जाता येतं असं समर्थ सांगतात. सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया आणि स्वधर्म, सत्संग आणि नित्यनेम निरंतर, ऐसेही अवघ्याची मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे, नाही परी पाषांड संचरे बळे समुदायी. सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया, स्वधर्म, सत्संग आणि नित्यनेम या सर्व गोष्टी निरंतर असतील तरच विमल ज्ञान स्थिर होते, नाहीतर लोकात बळेच पाखंडाचा प्रचार होतो. म्हणजे जर का उपासना, सत्कर्म, सत्क्रिया, स्वधर्म, सत्संग आणि नित्यनेम या गोष्टी निरंतर असतील, या गोष्टीत नियमितता असेल, सातत्य असेल, तरच विमल ज्ञान हे स्थिर होतं. अन्यथा लोकांमध्ये पाखंडाचा म्हणजेच खोटरडेपणाचा, दांभिकतेचा प्रचार होऊ लागतो. आता सध्या समाजामध्ये आपल्याला जो दिखावा बघायला मिळतो की मी अमकं करतो, मी तमकं करतो, हे दाखवण्याची जी वृत्ती आता समाजामध्ये झालेली आहे की अध्यात्म एवढं आचरलं, तेवढं अध्यात्म आचरलं, मी अमकं पारायण करतो, किंवा अगदी सोशल मीडियावर त्याची जाहिरात करणं, हे सुद्धा पाखंडाचंच लक्षण आहे. कुठल्याही प्रकारे मी केलेली उपासना, मी केलेली भक्ती ही लोकांना दाखवण्याची वृत्ती होणं हा दांभिकतेचाच प्रकार आहे. कारण जर का तुम्ही उपासना स्वतःसाठी करताय, उपासना हा तुमचा आणि देवाचा संबंध, तुमचा आणि गुरूंचा संबंध आहे, तर ती लोकांना सांगण्याचं कारण काय आणि लोकांना कळावी ही इच्छा का असावी. त्यामुळे कुठेतरी आपल्या मनामध्ये दांभिकता आहे असं समर्थ म्हणतात. येथे शब्द नाही शिष्यासी, घे अवघे सद्गुरूपासी, सद्गुरू पालटी अवगुणासी, नाना यत्ने करुनी. आता यात शिष्याचा दोष नसतो, हे सर्व सद्गुरूंवर अवलंबून असतं. कारण शिष्य अवगुणी असला तरी सद्गुरू नाना प्रयत्न करून त्याच्यात बदल घडवून आणतात. म्हणजे आपल्याला असं अनेक वेळेला दिसून येतं की गुरुस्थानी जाण्याआधी एखाद्या व्यक्तीचं आचरण आणि गुरुस्थानी गेल्यानंतर त्या व्यक्तीचं बदललेलं आचरण याच्यात खूप फरक दिसून येतो. याचं कारण काय की सद्गुरू आपल्या सामर्थ्याने, आपल्या उपदेशाने त्याच्यात बदल घडवून आणतात आणि त्याच्यातले अवगुण काढून त्याला सच्चिष्यापर्यंत घेऊन जातात. या कारणे सद्गुरू पाहिजे तरीच सन्मार्ग लाहिजे, नाही तरी होईजे पाषांडा वरपडे. या कारणामुळे सद्गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे. तसे सद्गुरू भेटले तर सन्मार्ग प्राप्त होतो, नाहीतर शिष्य पाखंड मताचे अनुकरण करू लागतो. येथे सद्गुरूची कारण येर सर्व निराकरण, तथापि सांगो ओळखणं सत्शिष्याची. म्हणून आत्मकल्याण साधण्याकरिता मुख्य सद्गुरूंची भेट व्हावी लागते. बाकी सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. तथापि सत्शिष्याची लक्षणे आता सांगतो. आता समर्थांनी सत्शिष्याची लक्षणं सांगायला सुरुवात केलेली आहे. शिष्य म्हणजे मुख्य शिष्याचे लक्षण सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य. म्हणजे सत्शिष्याचं मुख्य लक्षण म्हणजे सद्गुरूंच्या वचनांवर त्याचा संपूर्ण विश्वास असतो व तो अनन्य भावाने सद्गुरूंना शरण जातो. सद्गुरूंनी निर्माण केलेली कुठलीही गोष्ट, त्यांनी सांगितलेली उपासना, त्यांनी केलेला उपदेश, त्यांचं वचन या सर्वांवर शिष्याचा संपूर्ण दृढ विश्वास पाहिजे. श्रद्धा नाम गुरु वेदांत वाक्येषु अतीव विश्वास हा असं शंकराचार्य सांगतात आत्मानात्मविवेक या ग्रंथामध्ये. तर श्रद्धा म्हणजे काय, तर गुरूंवर अतिशय दृढ विश्वास, तेच इथं सांगितलेलं आहे. शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचरणशील, शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी. शिष्य निर्मळ असावा, आचारशील असावा, विरक्त असावा आणि आपल्या दोषांची त्याला जाणीव आहे व त्याबद्दल ज्याला पश्चाताप वाटतो असा असावा. हे अजिबात पाहायला मिळत नाही. खूप कमी ठिकाणी हे पाहायला मिळतं की आपल्या दोषांची आपल्याला जाण आहे आणि त्याच्याबद्दल पश्चाताप आहे.
वास्तविक पाहता आपले जे दुर्गुण आहेत तेच आपल्याला सद्गुण वाटतात आणि त्याचा अहंकार काही लोकांना झालेला दिसतो. समाजामध्ये हे चित्र फार पाहायला मिळतं की आपल्या ज्ञानाचा म्हणण्यापेक्षा अज्ञानाचाच अहंकार झालेली लोक आपल्याला समाजामध्ये प्रचंड पाहायला मिळतात. आणि यामुळेच आपण चांगल्या गुरूंचं ठिकाण किंवा आपण आपल्या मनाला शांती मिळण्यासाठी, आपल्या मनाला समाधान मिळण्यासाठी आपण सद्गुरूंच्या शोधात असतो. आणि असे सद्गुरूंचे चरण मिळाले की आपण त्यांच्याशी एकनिष्ठ राहावं. शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे सूचिस्मंत, शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी. शिष्य हा निष्ठावंत असावा, पवित्र आचरण करणारा असावा आणि सर्व प्रकारे नियमाने वागणारा असावा. शिष्य पाहिजे साक्षपी विशेष, शिष्य पाहिजे परमदक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष लक्षी जैसा. शिष्य हा अत्यंत उद्योगी, परमदक्ष अशा आणि परमात्म्यावर लक्ष केंद्रित करू शकेल असा असावा. शिष्य पाहिजे अतिधीर, शिष्य पाहिजे अति उदार, शिष्य पाहिजे अतितत्पर परमार्थविषयी. म्हणजे परमार्थाविषयी शिष्य हा अतिशय धैर्यवान, अत्यंत उदार आणि अत्यंत तो स्थिर पाहिजे, तत्पर पाहिजे. शिष्य पाहिजे परोपकारी, शिष्य पाहिजे निर्मत्सरी, शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता. तो परोपकारी, निर्मत्सरी आणि अध्यात्म निरूपण श्रवण करताच त्यातील लक्षार्थ जाणण्याची पात्रता असणारा असावा. म्हणजे सद्गुरूंना काय सांगायचंय हे पटकन कळायला पाहिजे. असं जर लक्षात येत असेल तर तो सत्शिष्य आहे. शिष्य पाहिजे परमशुद्ध, शिष्य पाहिजे परमसावध, शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणांचा. शिष्य हा अत्यंत अतिशय शुद्ध आणि सावध आणि अनेक उत्तम गुणांनी संपन्न असावा. आता असं असू शकेल की गुरूंपाशी गेलेली व्यक्ती ही पहिल्याच दिवशी अशी नसते. मात्र दर्शने दोष नासती या आपल्या उक्तीला धरून, या वचनाला धरून दर्शनातून अनेक गोष्टी साध्य होऊ लागतात आणि तो शिष्य किंवा तो भक्त, तो दर्शनार्थी हा शिष्याकडे वाटचाल करू लागतो, शिष्यत्वाकडे वाटचाल करू लागतो. शिष्य पाहिजे युक्तिवंत, शिष्य पाहिजे प्रज्ञावंत, शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा. शिष्य हा प्रज्ञावान, प्रेमळ भक्त आणि नीतिवंत असून तो मर्यादाशील असावा. शिष्य पाहिजे युक्तिवंत, शिष्य पाहिजे बुद्धिवंत, शिष्य पाहिजे संत असंत विचार घेता. शिष्य हा युक्तिवंत, बुद्धिमान आणि नित्य अनित्याचा विचार करून वागणारा असावा. त्याला सारासार विवेक असावा, प्रसंगावधान असावं. शिष्य पाहिजे धारिष्ठाचा, शिष्य पाहिजे दृढव्रताचा, शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्यशील. शिष्य धाडसी, दृढवृत्ती आणि उत्तम कुलात जन्मलेला पुण्यशील असावा. शिष्य असावा सात्विक, शिष्य असावा भजक, शिष्य असावा साधक साधन करता. तो सात्विक, भजन करण्यात तत्पर आणि नित्य नेमाचा साधन करणारा साधकही असावा. शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा कायाक्लेशी, शिष्य असावा परमार्थासी वाढवू जाणे. म्हणजे गुरूंच्या चरणी त्याचा दृढ विश्वास असावा, शारीरिक कष्ट करण्यास तो तत्पर असावा आणि परमार्थ वाढावा अशी त्याची तीव्र इच्छा असावी. म्हणजे सद्गुरू ज्या कारणासाठी शिष्याला जवळ करतात तो त्यांचा हेतू हा साध्य करून देणारा तो असावा. शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगन्मित्र, शिष्य असावा सत्पात्र सर्व गुणे. शिष्य हा स्वतंत्र जगन्मित्र, सर्व गुण संपन्न आणि परमार्थ करण्यास अत्यंत लायक असा असावा. शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरीचा परमशुद्ध. तो सद्विद्येच्या लक्षणांनी युक्त, सद्भावयुक्त आणि अत्यंत शुद्ध अंतःकरणाचा असावा. शिष्य आता कसा नसावा ते सांगितलंय. शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी संतप्त देही. शिष्य हा अविवेकी नसावा, तो गर्भश्रीमंत नसावा. एका जुन्या गुरुभक्तांकडून हे बोलताना मी ऐकलं होतं की भगवंत जवळ करतो तेव्हा तो काय करतो, किंवा भगवंत जवळ करण्याची स्थिती ज्या वेळेला येते तर तो काय करतो, तर तो सर्वप्रथम लक्ष्मी काढून घेतो, तो संपत्ती काढून घेतो त्यांची, आणि त्याला
भगवंताची अतिशय आर्ततेने आठवण येऊ लागते आणि त्यावेळेला तो ते जवळ करतो. म्हणून इथं त्यांनी सांगितले की तो गर्भश्रीमंत नसावा, तर तो त्रिविध तापाने संतप्त झालेला व संसार दुःखाने दुखावलेला असावा. म्हणजे त्याला त्रिविध ताप जे आहेत त्या त्रिविध तापाने तो संतप्त झालेला. 3 ताप म्हणजे अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक, हे 3 ताप सांगितलेले आहेत. त्याच्यावर सेपरेट समास दासबोधात आलेला आहे, तो पण आपण परत कधीतरी पाहूया. तो त्रिविध तापांनी पोळलेला असावा आणि संसाराच्या दुःखाने दुःखी झालेला असावा, म्हणजे त्याच्यातून त्याला वीट आलेला असावा. जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थविषयी. कारण जो संसार दुःखाने अत्यंत दुःखी झालेला असतो, त्रिविध तापाने पोळलेला असतो, तोच परमार्थासाठी योग्य असतो आणि तोच अधिकारी ठरतो. बहुदुःख भोगिले जेणे तयासीच परमार्थ बाणे, संसार दुःखाचे गुणे वैराग्य उपजे. ज्याने अत्यंत दुःख भोगलेलं असतं त्याच्या अंतःकरणातच परमार्थ मानतो, कारण संसार दुःखामुळे त्याच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न झालेले असते. जया संसाराचा त्रास तयासीच उपजे विश्वास, विश्वासामुळे दृढ कास धरली सद्गुरूची. जो संसारामुळे अत्यंत त्रासलेला असतो त्याचाच सद्गुरु चरणी दृढ विश्वास उत्पन्न होतो आणि त्या दृढ विश्वासाच्या बळावर तो सद्गुरूंची कास घट्ट पकडतो. म्हणजेच जेव्हा जेव्हा मनुष्य भौतिक सुखांपासून वंचित होऊ लागतो तेव्हा, किंवा भौतिक सुखापासून तो दूर जाऊ लागतो आणि किंवा त्याला संसार सुखाचं दुःख, संसार सुखातलं दुःख म्हणजेच महाराज त्याला मधुर सुखाच्या यातना असं म्हणतात, की हे जाणवू लागतं, त्यावेळेला तो खरी सद्गुरूंची कास पकडू शकतो. संसारात रमलेला मनुष्य हा सद्गुरूंची कास पकडू शकत नाही, असं इथं आपल्याला समर्थ म्हणताना दिसतात. दृढ विश्वासाच्या बळावर तो सद्गुरूंची कास घट्ट पकडतो. अविश्वासे कास सोडिली, ऐसी बहुत भवी बुडाली, नाना जळचरी तोडिली, मध्येची सुखदुःखे. पण कित्येक साधक अविश्वासाने सद्गुरूंची कास सोडतात. ते बहुतेक लोक भवसागरात बुडतात किंवा मध्येच नाना जलचर त्यांचे लचके तोडतात व ते सुखदुःखाच्या अधीन होतात. म्हणजेच भवसागरातून नौका पार जाण्यासाठी आपला सद्गुरूंवर दृढ विश्वास पाहिजेच. जसं सांगितलं याच्याही आधी की दृढ विश्वास हा खूप महत्वाचा आहे. माझ्या गुरूंनी जे जे सांगितलेलं आहे, जे जे निर्माण केलेलं आहे, त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या गुरूंचं वचन, माझ्या गुरूंनी घालून दिलेली परंपरा आणि माझ्या गुरूंचं स्थान हे माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि त्याच्यासाठी सर्वस्व देण्याची माझी तयारी आहे. याला दृढ विश्वास म्हणतात. या कारणे दृढ विश्वास तोची जाणावा सच्शिष्य, मोक्षाधिकारी विशेष, मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्यू. म्हणजे जो दृढ विश्वास ठेवतो तोच सच्शिष्य जाणावा, मोक्षाला पात्र असणाऱ्या साधकांमध्येच तोच अग्रगण्य असतो. जो सद्गुरु वचने निवाला, तो संयोज्यतेचा आखिला, संसारासंगे पांगिला नवचे कदा. जो शिष्य सद्गुरूंच्या वचनाने निवालेला असतो तोच सायुज्य मुक्तीचा अधिकारी होतो. मग तो संसारातील संकटांना कधीही घाबरत नाही किंवा ते आल्याने तो गर्भगळीत कधीही होत नाही. सद्गुरुहून मोठा देव मोठा, जयास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा फाटा, सामर्थ्य पिसे. म्हणजे सद्गुरूंहून देव मोठा असे ज्या शिष्याला वाटतं तो शिष्य खरोखरच अभागी समजावा. वैभवाच्या लोभाने किंवा सामर्थ्याच्या वेडाने त्याच्या ठिकाणी असा श्रम उत्पन्न झालेला असतो आणि भ्रम उत्पन्न होतो. म्हणजे ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल की महाराजांनी अनेकदा आपल्याला हे सांगितलेलं दिसतं की माझ्यापेक्षा देव मोठा, पण इथे समर्थ काय सांगतायत की आपल्या गुरूंपेक्षा देव मोठा असे ज्याला वाटतं तो शिष्य खरोखरच अभागी समजावा. म्हणून गुरुदेव हा शब्द ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला गुरु हेच देव असं सुद्धा आपल्याला लक्षात यायला हवं. सद्गुरु स्वरूप ते संत आणि देवास मांडलेले कल्पांत, तेथे कैचे उरेल सामर्थ्य हरिहरांचे. सद्गुरु स्वरूप हे नित्य असते. त्याचं कारण त्यांनी सांगितलंय की सद्गुरु स्वरूप हे नित्य असते. कल्पांताच्या समयी सर्व देवही लय पावतात, मग त्यावेळी हरिहरांचे सामर्थ्य कसे उरेल.
सुरुवातीलाच सद्गुरु स्तवन करत असताना समर्थांनी सांगितलं की सद्गुरु तत्व कसं आहे की तर कल्पाच्या शेवटी म्हणजे या सृष्टीचा जेव्हा शेवट येतो त्यावेळेला देवदेवतांचा सुद्धा शेवट त्यांनी सांगितलेला आहे. मात्र सद्गुरु हे असं एकमेव तत्व आहे की ज्याचा कल्पांती सुद्धा नाश होत नाही. म्हणजे जे शाश्वत चिरंतन तत्व आहे ते सद्गुरु तत्व आहे. आणि म्हणून सद्गुरु मोठे. गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय हे जे म्हटलेलं आहे त्याचं कारण ते की सृष्टीचा शेवट आल्यानंतर सुद्धा किंवा सृष्टीचा शेवट झाल्यानंतर सुद्धा देवदेवतांचा सुद्धा नाश होतो किंवा देवदेवता नष्ट होतात. मात्र सद्गुरु नष्ट होत नाही, सद्गुरु तत्व नष्ट होत नाही, ते शाश्वत चिरंतन आहे. म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक जेथे आटती ब्रह्मादिक अल्पबुद्धी मानवी रंक तयासी हे कळेना. जेथे ब्रह्मादिकही लय पावतात तेथे सद्गुरु स्वरूप नित्य असल्याने त्याचे सामर्थ्य सर्व देवांपेक्षाही अधिक असते. पण मानव अल्पज्ञ असल्याने त्याच्या ठिकाणी बुद्धीचे दारिद्र्य असते, म्हणून त्याला हे मर्म समजत नाही. गुरुदेवास बराबरी करीतो शिष्य दुराचारी भ्रांती बैसली अभ्यांतरी सिद्धांत नेणवे. गुरु आणि देव यांची जो बरोबरी करतो तो शिष्य दुराचारी समजावा. तो सिद्धांत जाणत नसल्याने त्याच्या हृदयात विपरीत ज्ञान सुदृढ झालेले असते. म्हणजे गुरु आणि देव यांची बरोबरी सुद्धाही होऊ शकत नाही असं सांगितले. देव मनीषी भाविला मंत्री देवपणासी आला. सद्गुरु न वचे कल्पिला ईश्वराचे नी. वास्तविक मनुष्य आपल्या कल्पनेने देव तयार करतो. मंत्रामुळे देवाला देवपण येते, परंतु ईश्वरालाही सद्गुरूची कल्पना करता येणार नाही. किती व्यापक अर्थ इथे आपल्याला सांगितलेला आहे आणि सद्गुरूंचं महत्व किती सांगितलेलं आहे. आता आपल्याला लक्षात येईल की सद्गुरूंनी केलेल्या योजना या किती दीर्घकाळाच्या असतात. सद्गुरूंनी सांगितलेली उपासना, सद्गुरूंनी घालून दिलेली परंपरा, सद्गुरूंनी घातलेली घडी, सद्गुरूंनी केलेलं मार्गदर्शन हे दीर्घ काळासाठी असतं. कदाचित आपल्या अज्ञानामुळे, मानवी बुद्धीच्या मर्यादेमुळे आपल्याला त्याचा अर्थ कळालेला नसेल तर तो पुन्हा पुन्हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरूंना तशी प्रार्थना करावी आणि त्यांच्याकडून त्यांना प्रार्थना करावी की याचा अर्थ मला कळावा, तर तो आपल्याला नक्की कळेल. मात्र एखादी गोष्ट तात्कालिक आपल्याला जर का संभ्रमावस्थेमुळे चुकीची वाटत असेल तर ती गुरूंनी सांगितलेली आहे, ती परंपरा गुरूंनी सुरू केलेली आहे, ही गोष्ट आपल्याला विसरता येत नाही. आत्ता आपल्याला जी गोष्ट कुठेतरी आपल्या अज्ञानामुळे चुकीची वाटत असली तरी ती दीर्घकाळाची योजना असते. आपल्याला त्रिकालाबाधित ज्ञान नाही, आपल्याला अपरोक्ष ज्ञान नाही. यामुळं आपण अपरोक्ष ज्ञानाची प्रचिती आलेल्या सद्गुरूंचं मार्गदर्शन हेच शिरोधार्य मानावं. म्हणून सद्गुरू पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे जयासी वर्णिता भांडणे वेदशास्त्रे लागली. म्हणून सद्गुरू हे देवतांपेक्षा सुद्धा कोटी गुणे अधिक श्रेष्ठ आहेत, कारण ते परिपूर्ण आहेत. त्यांचे वर्णन करताच येत नाही. त्यांचे पूर्ण ज्ञान कोणालाच होत नसल्याने त्यांचे यथार्थ वर्णन करण्याचा प्रयत्न वेद आणि शास्त्रे यांच्यात सुद्धा मतभेद आहेत. असो सद्गुरूं पदापुढे दुजे काहीच न चढे, देव सामर्थ्य ते केवढे मायाजनित. असो सद्गुरु पदाहून श्रेष्ठ असे दुसरे काहीच नाही, कारण ते मायातीत आहे. त्याच्या पुढे मायाजनित देवांचे सामर्थ्य ते केवढे. म्हणजे माया ही सद्गुरूंना स्पर्श करू शकत नाही. आता सद्गुरु वर्णवेना तेथे माया स्पर्शू शकेना असं रामदास म्हणतायत की सद्गुरु तत्व हे असं एकमेव तत्व आहे की ज्या तत्वाला माया स्पर्श करू शकत नाही. म्हणजेच आपण गुरूंच्या चरणी गेल्यानंतर मायेच्या प्रभावापासून दूर राहतो. अहो सद्गुरु कृपा जयासी सामर्थ्य न चले तयापाशी ज्ञानबळे वैभवासी तृणतुच्छ केले. अहो ज्याच्यावर सद्गुरूंची कृपा होते त्याच्यावर कुणीही सत्ता चालवू शकत नाही, कारण सद्गुरु कृपेने त्याला ज्ञान झालेले असते व त्या ज्ञानाच्या बळावर तो सर्व वैभवास कसपट समान तुच्छ मानतो. अशी अनेकदा धारणा होते की पैसा म्हणजे सर्वस्व आणि पैशाच्या जोरावर आपल्याला काहीही करता येऊ शकतं. एखाद्याला आपण पैशाच्या जोरावर दबाव आणू शकतो. अशा अनेक गोष्टी, अशा अनेक भ्रामक कल्पना लोकांच्या मनामध्ये येताना दिसतात. मात्र
जो सद्गुरूंचा खरा शिष्य आहे त्याच्या पुढे कोणाचीही सत्ता चालत नाही. कितीही विरोध झाला, काहीही केलं तरी त्याच्या पुढे नमतं घ्यावंच लागतं, कारण तो सद्गुरूंशी एकनिष्ठ आहे. जो शिष्य सद्गुरूंशी एकनिष्ठ असतो त्याच्यावर कोणाचीही सत्ता चालत नाही. त्याच्या पुढे सर्व गोष्टी या निरर्थक ठरतात. अहो सद्गुरु कृपेची निबळे, अपरोक्ष ज्ञानाची ही उसाळे, माये सहित ब्रह्मांड सगळे दृष्टी नये. सद्गुरूंच्या कृपेने, सद्गुरु कृपेच्या बळाने प्राप्त झालेल्या प्रत्यक्ष ज्ञानानुभवाच्या बळाने मायासहित सर्व ब्रह्मांडाच्याही दृष्टीस पडत नाही. म्हणजे ज्या गोष्टी गुरूंच्या कृपेने प्राप्त होतात त्या इतर कोणत्याही प्रकारे प्राप्त होत नाहीत. ऐसे सत्शिष्याचे वैभव, सद्गुरु वचनी दृढभाव, तेणे गुणे देवराव स्वयेची होती. सत्शिष्याचे हे वैभव असे असते. सद्गुरु वचनांवर त्याचा दृढ विश्वास असतो. त्या योगे तो स्वतःच ईश्वर स्वरूप बनून जातो. अंतरी अनुतापे तापले, तेणे अंतःकरण शुद्ध झाले. पुढे सद्गुरु वचने निवाले सत्शिष्य ऐसे. ज्या शिष्याचे अंतःकरण पश्चातापाने पोळून शुद्ध झालेले असते व सद्गुरु वचनाने ज्याला समाधान लाभते तेच सत्शिष्य होत. म्हणजे सद्गुरूंच्या वचनांवर, सद्गुरूंच्या कृतीवर, सद्गुरूंच्या मार्गदर्शनांवर, सद्गुरूंच्या वचनांवर, सद्गुरूंच्या परंपरेवर ज्यांचा दृढ विश्वास आहे त्यांनाच सत्शिष्य म्हणण्याची परंपरा आहे. लागता सद्गुरु वचन पंथे, झाले ब्रह्मांडे पालथे, तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालटन धरीचे. सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे साधक उपासना मार्ग आक्रमित असता ब्रह्मांड पालते होण्याचा प्रसंग आला तरी ज्यांचा सद्गुरूंवरील निष्ठेत थोडा सुद्धा पालट होत नाही तो सत्शिष्य. शरण सद्गुरूस गेले, सत्शिष्य ऐसे निवडले, क्रिया पालटे झाले पावन ईश्वरी. या प्रकारे अनन्य भावाने जे सद्गुरूस शरण जातात त्यांनाच सत्शिष्य म्हणतात. त्यांच्यात आत बाहेर बदल होऊन ते ईश्वर स्वरूपी ऐक्य पाहून पावन होतात. म्हणजे ते ईश्वर स्वरूप होऊन जातात. ऐसा सद्भाव अंतरी, तेची मुक्तीची वाटे करी, येरमायिक वेशधरी असत्शिष्य. असा सद्गुरूंविषयी दृढ सद्भाव ज्याच्या अंतरात असतो तेच मुक्तीचे वाटेकरी असतात. बाकीचे शिष्य नुसते वेशधारी असतात, ते नुसतेच शिष्य असतात. वाटे विषयाचे सुख, परमार्थ संपादने लौकिक, देखो वेखी पढत मूर्ख शरण गेले. असे जे वेशधारी असत शिष्य असतात ते खरे तर विषय सुखात सुख मानणारे, लोकात प्रतिष्ठा लाभावी म्हणून ते परमार्थ करतात व त्यासाठी सद्गुरूंना शरण गेल्याचा देखावा करतात. वास्तविक ते पढत मूर्ख असतात. म्हणजे माझी गुरूंवर भक्ती आहे, माझ्या गुरूंसाठी मला हे करायचंय, अमुक करायचंय, हा जो देखावा असतो हा देखावा सत्शिष्य करत नाही तर असत्शिष्य करत असतात. जाली विषयी परिवृत्ती अनावर, दृढ धरीला संसार, परमार्थ चर्चेचा विचार म्हणीन झाला. अशांना विषयाची अनावर ओढ असते, त्यांनी संसाराला दृढ धरलेले असते, त्यामुळे परमार्थ करण्याचा त्यांचा विचार मागे पडतो. मोड घेतला परमार्थाचा, हव्यास धरीला प्रपंचाचा, भार वाहिला कुटुंबाचा, काबाडी झाला. त्यांना हळूहळू परमार्थाचा कंटाळ येऊ लागतो, प्रपंचाचा त्यांना लोभ होतो, त्यामुळे कुटुंबाचा भार वाहता वाहता ते त्याचे सेवक बनून जातात. मानिला प्रपंची आनंद, केला परमार्थी विनोद, भ्रांत मूढ मतिमंद, लोधला कामी. प्रपंच करण्याचाच त्यांना आनंद वाटत असतो, परमार्थ ते करमणुकीसाठी करतात, ते भ्रमात राहतात आणि मूळ व मतिमंद असून ते कामाने लुब्ध होतात. सुकर पूजले विलेपणे, म्हैसा मर्दिला चंदने, तैसा विषयी ब्रह्मज्ञाने विवेक बोधिला. म्हणजे डुकराला सुगंधी लेप लावावा, रेड्याला चंदनाचा लेप लावावा, तसे विषयासक्ताला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणे हे त्याप्रमाणे व्यर्थ आहे. म्हणजे जसं सुकराला म्हणजे डुकराला सुगंधी लेप लावणं जसं व्यर्थ आहे, रेड्याला चंदनाचा लेप लावणं जसं व्यर्थ आहे, त्याचप्रमाणे अशा विषयासक्त माणसाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणं सुद्धा व्यर्थ आहे. रासाव उकिरडा लोळे, तयासी परिमळ सोहळे, उलुक अंधारी पळे, तया केवी हंस पंगती. गाढव उकिरड्यावर लोळत असते, त्याला सुगंधी द्रव्याने मर्दन करून काय उपयोग. घुबडाला अंधार प्रिय असतो, त्यामुळे ते अंधाराकडेच धाव घेते. त्याला सूर्यप्रकाशात विहार करणाऱ्या हंसाच्या पंक्तीत कसे बसवता येईल. अत्यंत सुंदर उदाहरण आहे. म्हणजेच जी गोष्ट सत्शिष्याला समजते ती इतरांना समजत नाही, याचं कारण तेच आहे की गुरूंच्या कृपेने ते गोष्टी प्राप्त होतात. ती दृष्टी जी असते ती गुरूंच्या कृपेने प्राप्त होते
आणि गुरूंच्या योजना या केवळ सत्शिष्यालाच कळतात. इतर शिष्य यांना त्या योजना कळत नाहीत. त्यामुळं असे लोक हे कसे असतात याचं उदाहरण रामदासांनी दिलेलं आहे. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, मदोपशमनम शास्त्रम खालानाम कुरते मदम चक्षुप्रकाशकम तेजहा उलुकानाम इव अंधताम. म्हणजे जे शास्त्र हे मदाचा म्हणजेच अहंकाराचा शमन करतं, त्याने मूर्ख लोकांना अहंकार येऊ लागतो. जसं ज्या सूर्यप्रकाशामुळं संपूर्ण जगाला दिसायला लागतं, त्याच गोष्टीमुळं घुबडाला अंधत्व येतं. म्हणजेच आपल्याकडे समाजामध्ये असे काही लोक असतात की ज्यांना गुरूंच्या ज्ञानाचा, गुरूंच्या उपदेशांचा खरा अर्थ कळत नाही आणि त्यांच्याकडे जे काही पुस्तकी ज्ञान असतं, त्या पुस्तकी ज्ञानामुळे त्यांना अहंकार आलेला असतो आणि त्याच्यातच त्यांना सर्वस्व वाटत असतं. सद्गुरूंच्या कृपेवर, सद्गुरूंच्या कृतीवर त्यांचा विश्वास नसतो आणि त्यामुळे हे त्यांना काहीतरी समजावून सांगणं किंवा त्यांच्या प्रश्नांना किंवा त्यांच्या कुठल्या तरी कृतीला उत्तर देणं म्हणजेच ते रेड्याला चंदन लावण्यासारखं, डुकराला कुठला तरी सुगंधी लेप लावण्यासारखं किंवा गाढवाला उकरड्यावर लोळत असताना त्याला कुठेतरी सुगंधी द्रव्य देण्यासारखं असतं. तैसा विषयादारीचा बराडी घाली अधपतनी उडी तयास भगवंत आवडी सत्संग कैसा. त्याप्रमाणे आशाळभूत विषय सुखाची अपेक्षा करणाऱ्याला भगवंताची आवड, सत्संगाची आवड कशी असणार. वर्ती करुणी दाताळी स्वानपुत्र हाडे चगळी तैसी विषयी तळमळी विषय सुख कारणे. ज्याप्रमाणे एखाद्याचे कुत्र्याचे पिलू दात काढून हाडे चगळण्यात आनंद मानते, त्याप्रमाणे विषयासक्त माणसालाही विषय भोगातच सुख वाटते. ते मिळाले नाही तर तो त्यासाठी तळमळू लागतो. तया स्वानमुखी परमान्न की मर्कटास सिंहासन तैसे विषयासक्ता ज्ञान जिरेल कैसे. त्या हाड चगळण्यात सुख म्हणणाऱ्या श्वानाचं मुखी पंचपक्वाने दिलं तर त्याला ते कसं गोड लागेल. किंवा माकडाला सिंहासन आवडत नाही, त्याला जर का सिंहासनावर बसवलं तर त्याला कसं वाटेल. तसंच विषयासक्त माणसाला आत्मज्ञानाविषयी किंवा परमार्थाविषयी केलेलं ज्ञान किंवा उपदेश हा आवडत नाही. रासभे राखता जन्म गेला तो पंडितामध्ये प्रतिष्ठला न वचे तैसा आशक्ताला परमार्थ नाही. गाढवा राखता राखता ज्याचा जन्म गेला अशा माणसाला जर पंडितांच्या सभेत नेऊन बसवलं तर त्याला ते मानवत नाही. तसा विषयासक्त माणसाला परमार्थ मानवत नाही. मिळाला राजहंसाचा मेळा तेथे आला डोंब कावळा लक्षुण विष्टेचा गोळा हंस म्हणवी. राजहंसाच्या समुदायामध्ये एखादा डोंबकावळा चुकून आला तरी त्याचे लक्ष विष्ठेच्या गोळ्याकडेच असते, मात्र तो स्वतःला हंस म्हणवतो. ज्ञानेश्वरी, दासबोध आणि संत तुकारामांच्या गाथा याच्यामध्ये इतकी चपखल उदाहरणं दिलेली आहेत की व्यक्ती समोर आल्यापासून राहत नाहीत. तुम्ही बघा, समाजात हे सगळी जी वर्णनं आहेत ही वर्णनं वाचताना आपल्याला समाजातल्या काही व्यक्ती समोर येतात. तैसे सज्जनाचे संगती विषयी सज्जन म्हणविती विषय आमेद्य चित्ती गोळा लक्षिला. तैसे सज्जनांच्या संगतीत आलेले विषयासक्त लोक स्वतःला सज्जन म्हणवतात, पण त्या डोमकावळ्याप्रमाणे त्यांचे सर्व लक्ष विषयरूपी अपवित्र गोळ्याकडेच लागलेले असते. काखे घेऊन दारा म्हणे मज संन्यासी करा तैसे विषयी सैरा वैरा ज्ञान बडबडी. बायकोला सोबत घेऊन किंवा जवळ घेऊन कुणीतरी मला संन्यासी करा असे म्हणू लागला तर त्याचे बोलणे जसे असंबद्ध वाटते, त्याप्रमाणे विषयी माणसाला ज्ञानासंबंधीची बडबड ही निरर्थक वाटत असते. असो ऐसे पडत मूर्ख ते काय जाणती अद्वैत सुख नारकी प्राणी नरक भोकिती स्वेच्छा. असो असे जे पडत मूर्ख असतात ते अद्वैत सुख कसे काय जाणू शकतील. नरक योग्य जे प्राणी असतात ते स्वतःच्या इच्छेनेच नरक भोगत असतात. वैशेची करील सेवा तो कैसा मंत्री म्हणावा तैसा विषयदास मानावा भक्तराज केवी. वेश्येची जो सेवा करतो तो मंत्री कसा काय होऊ शकेल, त्याप्रमाणे विषयाचा दास बनलेला आहे त्याला भक्तराज कसे म्हणावे. तैसे विषयीद बापुडे त्यास ज्ञान कोणीकडे वाचाळ शब्दिक बडबडे वरपडे झाले. तैसे जे विषयी लोक आहेत, तसेच जे विषयी लोक आहेत त्या बिचारांना आत्मज्ञान कसे मिळणार. ते वाचाळ शाब्दिक ज्ञान बडबडून जगात मिरवतात.
वाचाळ हा शब्द समर्थांनीच दृढ केलेला दिसतो, की असे अनेक वाचाळवीर आपल्या व्यर्थ बडबडीने लोकांना त्रासून सोडत असतात. आता आपल्या समाजामध्ये अशी उदाहरणं पाहायला मिळतात. बातम्या, व्हॉट्सअप याच्यावर जर तुम्ही पाहत असाल तर असे अनेक व्यर्थ बडबड करणारे वाचाळवीर आपल्याला दिसतात. मात्र यांची तुलना दासबोधामध्ये कशाशी केलेली आहे हे आपल्याला आता लक्षात येतं. ऐसे शिष्य परमनष्ट, कनिष्ठामध्ये कनिष्ठ, हीन अवेकी आणि दृष्ट, खळखोटे दुर्जन. असे जे शिष्य ते परम नष्ट, कनिष्ठामध्ये कनिष्ठ, हीन अविवेकी, खोटे आणि दुर्जन असतात. ऐसे जे पापरूप दीर्घदोषी वज्रलेप, तयासी प्राश्चित अनुस्ताप उद्भवता. असे जे पापरूप दीर्घकाळ दोष केलेले व त्यामुळे जे दोष जणू वज्रलेपासारखे झालेले आहेत, त्यांना जर पश्चाताप अगदी मनापासून झाला तरच ते त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त ठरते, अन्यथा नाही. तेही पुन्हा शरण जावे, सद्गुरुश संतोष व्हावे, कृपादृष्टी जालिया व्हावे पुन्हा शुद्ध. त्यांनी परत सद्गुरूंना शरण जावे, त्यांना प्रसन्न करून घ्यावे, म्हणजे त्यांना सद्गुरूंची कृपादृष्टी लाभेल व ते परत शुद्ध होतील. स्वामी द्रोह जया घडे, तो यावच्चंद्र नरकी पडे, तयास उपवची न घडे, स्वामी तुष्टल्या वाचुनी. जो गुरुद्रोह करतो त्याला अनंत काळापर्यंत नरकात खितपत पडावे लागते. गुरूंना प्रसन्न करण्या वाचून त्याला दुसरा पर्याय नाही. स्मशान वैराग्य आले म्हणून लोटांगण घातले, तेणे गुणे उपतिष्ठिले नाही ज्ञान. स्मशान वैराग्य आलं म्हणून लोटांगण घालून गुरूंना जर शरण आला तरी ते वैराग्य क्षणिक असल्याने त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. स्मशान वैराग्य ही संकल्पना बहुतेकांना माहिती असावी. ते तात्कालिक वैराग्य असतं, तेवढ्यापुरतं. स्मशानाबाहेर आलं की ते वैराग्य संपतं. भाव आणिला जयाचा, मंत्र घेतला गुरुचा, शिष्य झाला तो 2 दिवसांचा मंत्रा करणे. अगदी क्षणिक टिकणाऱ्या भावनेच्या भरात सद्गुरूंकडून मंत्र घेतला तर त्या मंत्रामुळे तो 2 दिवसापुरता शिष्य झाला. ऐसे केले गुरु उदंड, शब्द शिकला पाषांड, झाला तोंडाळा तरमुंड महापाषांडी. अशा शिष्याने अनेक गुरु केले तरी तो पाखंडीपणा शिकला, शब्दज्ञान बडबडू लागला, उचकल महापाखंडी झाला असे होईल. घडी एक रडे आणि पडे, घडी एक वैराग्य चढे, घडी एक अहंभाव जडे ज्ञातेपणाचा. घटकेत तो देवाविषयी प्रेम उत्पन्न झाल्याचे दाखवून रडतो, घटकेत गडबडा लोळतो, दुसऱ्या घडीला वैराग्य आल्याचे दाखवतो, तर परत काही वेळाने ज्ञातेपणाचा अहंभाव त्याच्या ठिकाणी आलेला दिसून येतो. म्हणजे क्वचित रुष्ट क्वचित तुष्ट रुष्ट तुष्ट क्षणे क्षणे, अव्यवस्थित चित्तस्य प्रसादोपी भयंकर, असं सुभाषित आहे की क्षणार्धात ज्यांची वृत्ती बदलत असते, एकदा तो देवाविषयी अतिशय प्रेम आलेला असेल दाखवेल, दुसऱ्या क्षणाला तो अगदीच अहंभाव दाखवेल. अशा वृत्तींमध्ये त्याच्या वर्तनामध्ये फरक पडलेला दिसतो. काम क्रोध मद मत्सर, लोभ मोह नाना विकार, अभिमान कापट्य तिरस्कर हृदय नांदती. त्याच्या हृदयात काम क्रोध मद मत्सर लोभ मोह अभिमान कपटीपणा तिरस्कार इत्यादी नाना विकार असतात. अहंकार आणि देहपांग, अनाचार आणि विषयसंग, संसार प्रपंच उद्वेग अंतरी वसे. अहंकार आणि देहासक्ती, अनाचार आणि विषयासक्ती, संसार प्रपंच आणि उद्वेग त्याच्या अंतरात वास करत असतात. दीर्घसूत्री कृतज्ञ पापी, कुकर्मी कुतर्की विकल्पी, अभक्त अभाव शीघ्र कोपी, निष्ठुर परघातक. तो चेंगट, कृतज्ञ, पापी, कुकर्म करणारा, कुतर्क करणारा, संशयी, अभक्त, भावहीन, शीघ्रकोपी तसेच निष्ठुर आणि लोकांचा घात करणारा असतो. हृदयशून्य आणि आळसी, अविवेकी आणि अविश्वासी, अधीर, अविचार, संदेहासी दृढ करता. हृदयशून्य, आळशी, अविवेकी आणि अविश्वासी, अविवेकी, संशयाला धरून दृढ आणि संशयाला घट्ट धरून ठेवणारा तो असतो. आशा ममता तृष्णा कल्पना, कुबुद्धी दुर्वृत्ती दुर्वासना, अल्पबुद्धी विषय कामना हृदय वसे. आशा ममता तृष्णा कल्पना कुबुद्धी दुर्वृत्ती आणि दुर्वासना अल्पबुद्धी विषय कामना त्याच्या हृदयात वास करून असतात. शाब्दिक बोले उदंड वाचा, लेश नाही वैराग्याचा, अनुष्ठाप धारिष्ट साधनाचा मार्ग न धरी. तोंडाने तो सारखा शब्दज्ञान बडबडतो पण त्याच्या अंगी वैराग्याचा लेशही नसतो. त्याचप्रमाणे त्याच्या ठिकाणी कृतकर्माचा पश्चातापही नसतो, धाडस नसते, तो साधनांचा मार्गही धरत नाही.
भक्ती विरक्ती ना शांती, सद्वृत्ती लीनता न दांती, कृपा दया न तृप्ती, सुबुद्धी असेच ना. त्याच्याजवळ भक्ती, विरक्ती, शांती, सद्वृत्ती, लीनता, इंद्रिय दमन, कृपा, दया, तृप्ती किंवा सुबुद्धी यापैकी काहीही असत नाही. काया क्लेशी शरीरहीन, धर्मविषयी परमकृपण, क्रिया पालटेन कठीण, हृदय तयाचे. तो शारीरिक कष्ट चुकवणारा, धर्माच्या संबंधात अत्यंत दरिद्री असून कठोर अंतःकरणाचा असतो व त्याच्या अंतःकरणात कधीही सुधारणा होत नाही. आपले झाकी अवगुण, पुढीलास बोले कठीण, मिथ्या दोष गुणदोषे विण गुणदोष लावी. जो आपले अवगुण लपून ठेवतो आणि दुसऱ्यांच्या दोषांबद्दल त्याला कठोर बोलतो, गुणदोष नसताना उगीच खोटेपणाने दुसऱ्यावर आरोप करतो. स्वयपापात्मा अंतरी, पुढीलाची कणव न करी, जैसा हिंसक दुराचारी परदुःखे शिणेना. स्वतः अत्यंत पापी अंतःकरणाचा असून दुसऱ्याची दयामाया ठेवत नाही. एखाद्या दुराचारी क्रूर मनुष्य ज्याप्रमाणे दुसऱ्या दुःखाने कष्टी होत नाही तसेच त्याचे वागणे असते. असत शिष्याचं लक्षण हे सांगितलेलं आहे की स्वतःचे अवगुण झाकून दुसऱ्यांच्या अवगुणांबद्दल जाहीर चर्चा करताना हा असत शिष्य दिसत असतो. स्वदुःखे झुरे अंतरी आणि परदुःखे हास्य करी, तयासा प्राप्त यमपुरी, राजदूत ताडिती. आपल्या दुःखाने जो अंतरात झुरतो आणि लोकांना दुःख झाले पाहून ज्याला आनंदाच्या उकळ्या फोडतात त्याला यमलोक तर प्राप्त होतोच, पण यमराजाचे दूत सुद्धा त्याला बळवतात. असो ऐसे मदांध बापुडे, जयासी भगवंता कैसा जोडे, तयासा सुबुद्धी ना आवडे, पूर्व पातके करुणी. असो असे बरेच मदांध लोक असतात, त्यांना त्यांच्या पूर्व पातकांमुळे सुबुद्धी आवडत नाही, त्यांना भगवंताची प्राप्ती कशी होणार. म्हणजे याचं तात्पर्य हे लक्षात येतं की काही लोकांना सुबुद्धी, सद्विचार, सदाचरण हे आवडतच नाही, त्यामुळे त्यांची वृत्तीच तशी असते. तयास देहाचा अंती, गात्रे क्षणता पावती, जीवलोके बोसंडती जाणवेल तेव्हा. त्यांना देहाचा अंतकाळ जवळ येऊन त्या सर्व गात्रे क्षीण होतील असे जीवलक म्हणणारे माणसंही जेव्हा सोडून जातील तेव्हा त्यावेळी कृतकर्माची जाणीव होईल. संसारी सुख मानिती, ते प्राणी मूढमती, जाणूनी डोळे झाकिती पडत मूर्ख. अत्यंत छलबुद्धीचे जे असतात ते संसारात सुख मानतात, जे पडत मूर्ख असतात त्यांना सर्व कळत असूनही ते तिकडे डोळेझाक करतात. प्रपंचे सुख करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, ते विहित नव्हे. समर्थ शेवटी सांगतात की प्रपंच करायला काहीच हरकत नाही, पण त्याचबरोबर आपली परमार्थातही थोडीफार वाढ करावी. परमार्थ सर्वस्वी बुडवावा हे मनुष्यास केव्हाही योग्य नाही. मागा झाले निरूपण, गुरु शिष्याची ओळखण, आता उपदेशाचे लक्षण सांगितले. म्हणजे मागच्या 2 समासांमध्ये गुरु आणि शिष्याचं लक्षण सांगितलेलं आहे. पुढचा समास जो आहे तो उपदेश लक्षण आहे. आपण गुरु शिष्याचं लक्षण आपण पाहत होतो. गुरु आणि शिष्य यांची लक्षणं आता पूर्ण झालेली आहेत. दासबोध हा अवश्य वाचावा. दासबोध वाचत असताना आपण दास्यत्व भाव जर का स्वीकारला तर बोध होतो, अन्यथा बोध होत नाही. गुरु कसे असावेत, शिष्य कसे असावेत, गुरूंनी काय करावं, गुरूंचं लक्षण काय हे आपण मागच्या रविवारी बघितलं. शिष्य कसा असावा, शिष्य कसा नसावा, शिष्याच्या अंगी गुण कोणते असावेत, कोणते नसावेत, हेही आपण पाहिलं. पुढच्या रविवारी आपल्याला अजून नवीन विषयांवर चर्चा करायची आहे. आज मी माझ्या या विषयाला विराम देतो. जे काही भावलेलं असेल ती गुरूंची कृपा आहे. जर काही अनावधानाने काही त्रुटी राहिलेल्या असतील ते सर्वस्वी माझे दोष आहेत. हे मी गुरुचरणी आजचं हे जे काही ही सेवा आहे ही गुरुचरणी अर्पण करतो आणि थांबतो. श्री गुरुदेव दत्त.